बेळगावमधील ऐतिहासिक युनियन जिमखाना पुन्हा एकदा राज्याच्या लक्षात आला आहे. काही दिवसांपूर्वी याच क्लबमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेने राज्यभर खळबळ उडवली होती. आता 23 वर्षांच्या दीर्घ कायदेशीर लढाईनंतर सुमारे 6.50 एकर संरक्षण खात्याची जमीन केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाने आपल्या ताब्यात घेतली आहे. गुरुवारी लष्कर, संरक्षण इस्टेट अधिकारी, कॅन्टोन्मेंट मंडळ आणि बेळगाव शहर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात कारवाई करून युनियन जिमखानाला सील करण्यात आले आणि मालमत्तेचा ताबा घेण्यात आला. 2002 मध्ये युनियन जिमखानाला देण्यात आलेल्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानंतरही क्लबने जागा रिकामी केली नव्हती. याबाबत केंद्र सरकार आणि संरक्षण मंत्रालयाने न्यायालयात धाव घेतली होती. गेल्या 23 वर्षात विविध स्तरांवर चाललेल्या कायदेशीर लढाईचा शेवट 6 एप्रिल 2026 रोजी झाला, जेव्हा कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने युनियन जिमखानाची याचिका फेटाळून केंद्र सरकारच्या बाजूने निर्णय दिला. या निर्णयानुसार गुरुवारी जमीन पुन्हा ताब्यात घेण्याची कारवाई करण्यात आली. कर्नाटक विभागाच्या संरक्षण इस्टेट अधिकारी दिव्या हुसूर यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. यामध्ये संरक्षण इस्टेट विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होते. कारवाई दरम्यान जिमखानाला कुलूप लावून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आणि सुरक्षा क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं. सदस्यांनी सर्वसामान्य नागरिकांचा प्रवेश बंद करण्यात आला. युनियन जिमखाना अलीकडे आणखी एका कारणामुळे चर्चेत आला होता. काही दिवसांपूर्वी याच क्लबमध्ये रम्मी खेळ सुरू असताना काही गुंडांनी आत घुसून उद्योजक सुरेश जाळगार यांच्यावर गोळीबार करून हत्या करण्याचा प्रयत्न केला होता. आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवत गोळ्या झाडल्या, मात्र सुरेश जाळगार हे सुदैवाने बचावले. त्यानंतर आरोपींनी हवेत गोळ्या झाडत पळ काढला. शहराच्या मध्यभागी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाजवळ असलेल्या या प्रतिष्ठित क्लबमध्ये ही घटना घडल्याने मोठी चर्चा झाली होती. घटनेनंतर शहर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती. या प्रकरणी कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. गुरुवारी करण्यात आलेली सील कारवाई गोळीबाराच्या घटनेशी संबंधित नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संरक्षण मंत्रालयाने जमीन ताब्यात घेण्याच्या कायदेशीर प्रक्रियेचा भाग म्हणून ही कारवाई केली आहे. कारवाई पूर्ण झाल्यानंतर संरक्षण मंत्रालयाने जमीन पूर्णपणे सुरक्षित केली असून पुढील आदेशापर्यंत जिमखान्यातील कोणतीही गतिविधी करण्यास परवानगी नाही. संरक्षण विभागाच्या जमिनीचे बेकायदेशीर अतिक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी पुढील कायदेशीर कारवाई सुरू ठेवण्यात येईल असे बेळगाव कॅन्टोन्मेंट मंडळाने स्पष्ट केले आहे. विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव. ನಿಮ್ಮ ಬಯಕೆಗಳು ವಜ್ರಾಭರಣಗಳೊಂದಿಗೆ ಬಂದರೆ ಹೇಗಿರುತ್ತದೆ? BMW X1 24 ಕ್ಯಾರೆಟ್ ಚಿನ್ನದ ಬಾರ್ ಮತ್ತು ವಜ್ರಾಭರಣದ ಖರೀದಿಯ ಮೇಕಿಂಗ್ ಚಾರ್ಜ್ ನ ಮೇಲೆ 100% ರಿಯಾಯಿತಿ. ನಿಜವಾಗಿ ಇವೆಲ್ಲವೂ ಸಾಧ್ಯವೇ? ಈ ಎಲ್ಲಾ ಕನಸುಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಬ್ರಿಲಿಯನ್ಸ್ ಡೈಮಂಡ್ ಜ್ಯುವೆಲರಿ ಫೆಸ್ಟಿವಲ್ ನೊಂದಿಗೆ ನನಸಾಗಿಸಿಕೊಳ್ಳಿ. ವಜ್ರಾಭರಣಗಳನ್ನು ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಯಲ್ಲಿ ಖರೀದಿಸಿ ಆಕರ್ಷಕ ಬಹುಮಾನಗಳನ್ನು ಪಡೆಯಿರಿ. ಕೊಡುಗೆಗಳು ಜುಲೈ 9 ರಿಂದ ಆಗಸ್ಟ್ 9 ರವರೆಗೆ ಎಲ್ಲ ಭೀಮಾ ಮಳಿಗೆಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಷರತ್ತುಗಳು ಅನ್ವಯ.